त्यातच सर्व आणि या 10व्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. धन्यवाद. धन्यवाद प्रेझेंटेशन बॉक्स, धन्यवाद गोपीजा दसरा, धन्यवाद प्रशांत आतर्डे सर, धन्यवाद नरेश ढुबे सर. पहिला सामना सुरू झाला 7:25 आणि एक अधोरेखित बाब ही ठरते आणि हेच कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रभर घडायला हवं, तर तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने सातत्याने खेळताना पाहायला मिळू शकतील. कारण कित्येक ठिकाणी आपण पाहतो षटकांमध्ये कपात केली जातं शेड्यूल पूर्ण करण्यासाठी. आणि जर तुम्ही वेळेचा सदुपयोग व्यवस्थित केलात तर एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळता येणार आहे आणि ते चांगलं क्रिकेट तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल आता येत्या 7 दिवसांमध्ये. सचिन ढवळे फाउंडेशन पुरस्कृत प्रहार प्रीमियर लीग हे 10वं सीझन आपण पाहतोय. तुला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे. आतापर्यंत कालपासून आजपर्यंत आपण 9 सामने पूर्ण केलेले आहेत आणि आता आपण 10वा सामना पाहतोय. सिंहगड कॅपिटल्स वर्सेस अजिंक्यतारा स्मॅशर्स. अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे आणि आता सिंहगड कॅपिटल्स या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विश्वास येत आहेत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला रायटी बॅटर आकाश. फर्स्ट बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिडॉन नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा बॉलवर पोहोचतोय, कलेक्ट करताना थोडासा वेळ घेतोय पण ती तयारी नव्हती दुसऱ्या धावेची. एका धावेवर फलंदाज थांबतायत आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल चेस पाहायला मिळाला विजयदुर्ग लायन्स या संघाकडून आणि सामना त्यांनी जिंकला. आणि आता वेळापत्रकातला हा दुसरा सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत आता विनोद अक्षय ऑन स्ट्राईक. यावेळेस हलक्या त्याने बॉलला पंच केलं. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा थोडी घाई झाली क्षेत्ररक्षकाची. तोपर्यंत एकदा पूर्ण झालेली आहे. एक सावधान पवित्रा बाळगलेला आहे अजिंक्य तारा स्मॅशरच्या फलंदाजांनी. जसं कॅप्टननी मत व्यक्त केलं की आज फलंदाजांवर आम्ही जास्त लक्ष घालणार आहोत, फलंदाजांना जास्तीत जास्त संधी देणार आहोत. एक चांगलं टोटल आम्ही सेट करू जेणेकरून एक बॅलन्सिंग क्रिकेट आपण खेळण्याची संधी आपल्या क्रिकेटपटूंना देणार आहोत. आणि त्याचमुळे फलंदाजीचा निर्णय या सकाळच्या सत्रामध्ये अजिंक्यतारा स्मॅशर्सच्या कॅप्टनने घेतला. विश्वास विथ विकेटनं तिसरा बॉल. स्वीप करायचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. बॉल तर पोहोचतोय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. बॅक टू बॅक 3 सिंगल्स आपण पाहतोय. विश्वास एक खास गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि त्याचमुळे ती खास गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विश्वास यांच्या वतीनं पाहायला मिळते. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये एक चांगला डॉमिनन्स त्यांचा पाहायला मिळतोय. फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जात आहेत पण मोठे फटके येतील का हा प्रश्न आता मी विचारणार होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाने दिलेलं आहे. अगदी सरळ बॅटने हा बॉल एक्झिक्यूट केलेला आहे. स्ट्रेट लॉंग ऑनला मिळतील या 4 धावा. चौकार येतोय 4थ्या चेंडूवर. पहिले 3 चेंडू अप टू डेट पण त्यानंतर फलंदाजाने ओळखलं की गोलंदाजी कुठल्या पद्धतीने होते आणि खेळपट्टीवर आपण कशा पद्धतीनं आपले स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे आहेत. आणि हलकसं पदलालित्य आणि बी मध्ये खेळलेत. मिडॉनला क्लिअर करताना बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला गॅप शोधण्याचा प्रयत्न पण कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवताना थोडासा त्याने वेळ घेतला पण त्यानंतर लगेचच बॉडी बॅलन्स राखून हा थ्रू बॉलिंग एंडला करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक दरम्यान धावसंख्या झाले 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 5 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट ओव्हर. अजिंक्यतारा स्मॅशर्स विकेट वाचवून खेळताना पाहायला मिळतात अक्षय आणि विनोद. स्ट्रायकिंग एंडला विनोद आपण पाहतोय. अक्षयच्या वतीने आतापर्यंत 6 धावांचं योगदान मिळालेलं आहे आणि थोडासा वेळ घेत आहेत, स्वतःला वेळ देत आहेत फलंदाज. पुन्हा एकदा ते मन बनवलेलं आहे फलंदाजाने की मला तसंच खेळायचंय, आडव्या बॅटने खेळायचंय. विनोद वारंवार स्वीपवर जास्तीत जास्त फोकस करतायत पण यावेळेस लेग बायची एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली अजिंक्यतारा स्मॅशर्सची बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अजिंक्यतारा स्मॅशर्स. शिंदे हायस्कूल सहकार नगर पुणे या मैदानावर आपण पाहतोय. मागच्या 2-3 वर्षांपासून हे मैदान अधोरेखित राहिलेलं आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटच्या देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण या मैदानावर पाहतो. लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या मैदानावर पाहतो.
आणि हीच तर आवश्यकता असते आयोजकांची, की एक चांगला फील क्रिकेटपटूंना मिळावा. त्यासाठी एका अचूक दर्जाच्या मैदानाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या मैदानाची निवड केली जाते. शरद धौंड सर आज देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अ, आपण पाहतो तर कोमल सर असतील, प्रकाश सर असतील, सुदर्शन सर असतील. या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेलं आहे. दागतोडे सर असतील. खूप चांगली मॅनेजमेंट त्यांच्या वतीने सांभाळली जाते पूर्ण टीमने. आणि त्यात सचिन ढवळे सर. काल काय खेळलेत म्हणजे दोन्ही घटकांमध्ये सचिन ढवळेंनी जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजी करताना चांगला स्ट्राईक रेट आणि गोलंदाजी करताना चांगली इकॉनॉमिक या दोन्ही गोष्टींवर सचिन ढवळे सरांनी लक्ष केंद्रित केलं. आणि आज देखील तुम्हाला ते लीड करताना पाहायला मिळतील. दरम्यान दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क करतात बॉलर उमेश चव्हाण. यावेळेस ट्रॅप होता पण त्या ठिकाणी खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन आणि फॅन्सी स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल जातोय सीमारेषा पार मिळतील या धावा 4 चौकार येतोय. सुरुवात या दुसऱ्या षटकाची 4 धावाने होते. तुमच्याकडे अचूक बॉडी बॅलन्स असायला हवा. तुम्हाला स्वतःला व्यवस्थित ओळखायला हवं. तुमची बॉडी स्ट्रेच करून तुम्ही कशा पद्धतीने फटक्यासाठी जाऊ शकता तो अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. आणि आता विनोदच्या वतीनं तो अभ्यास परिपक्वतेचा पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 13 वर पोहोचते आणि तो वेग मिळतोय. एका बाजूला अक्षय पोल जागा सांभाळतोय, धावा बनवतोय, 200चा स्ट्राईक रेट त्याचा आहे. आणि एका बाजूला विनोद जो पहिल्या षटकामध्ये वारंवार स्वीपचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला होता पण यावेळेस रिव्हर्स हिटचा फटका त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न. अपील तर झाली आहे, उत्साहाची अपील होती. दरम्यान लेग बायची एक धाव पाहायला मिळते. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. जर कालच्या दिवसाचा सुवर्णबद्ध पाहिला तर 50 धावा ओव्हरऑल होत आहेत. ऑन अन एव्हरेज 50 धावा 6 षटकांमध्ये बनतात. 50च्या पुढे आणि 60च्या आत तो एक एव्हरेज आपण गृहीत धरायला हवा आणि त्याच दिशेने फोकस करायला हवा. पण जर तुम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे तर तुमचं लक्ष 60च्या पलीकडचं असायला हवं. आणि पाहूया त्यासाठी तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांचे आतापर्यंत दिसून आलेले आहेत. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. मोठा गॅप होता, गॅप शोधला. बॉल सामनाऱ्याच्या बाहेर जातोय आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर खऱ्या अर्थाने अजिंक्य तर स्मॅशरची पाहायला मिळते. आणि करतात दोन्ही फलंदाज. अक्षय 10 वर खेळतायत, विनोद 6 वर खेळतायत. विनोद थोडासा वेळ घेताना पाहायला मिळालेत. स्ट्राईक रेट किंचितचा 100च्या पलीकडे पण आता चांगला स्ट्राईक रेट आपण पाहतोय अक्षय पोलचा. 4 चेंडू 10 धावा. आणि या षटकातच आतापर्यंत उमेश चव्हाण यांच्या वतीनं 2 चौकार खर्च झालेले आहेत. त्याचवेळी सुरुवात आतापर्यंत या षटकाची भारदस्त राहिलेली आहे अजिंक्य तर स्मॅशरची. यावेळेस बॅकफुटला जाऊन यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. बॅटचा फेस कव्हरला पण बॅटची आउटसाइड एज. बॉल बॅकवर्ड पॉइंटला. शतरक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 2 थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि वेळेचा सदुपयोग फलंदाजांनी केला. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. चला यापुढचा सामना असणार आहे शिवनेरी रॉयल्स वर्सेस रायगड वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन्सी तयारीत राहायचंय. टीम लिस्ट अपडेट करायची आहे. फुलटॉस ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आता सक्रिय झालेले आहेत धावांसाठी. आता धाव न करता मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून धावा गोळा करण्याचा प्रयत्न आता फलंदाजाचा दिसून येतोय. या षटकात एकूण 3 चौकार मिळाले अजिंक्य स्मॅशर्सला. धावसंख्या 24. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. चांगल्या स्ट्रोकच्या निवडीनं ही भागीदारी सेट झालेली आहे. या षटकात 14 धावा अजिंक्य स्मॅशर्सला मिळाल्यात आणि सांघिक धावसंख्या 24. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. अकुटप्याचा बॉल बॅकफुटला गेले. प्लेसमेंट चांगले. बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक पोहोचतील सर्कलच्या पलीकडे. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मिळालाय मौका. आणि एकही मौका सोडण्याच्या तयारीमध्ये फलंदाज नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आज आपण सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे काही प्रोफेसर असतील त्यांच्याशी देखील समालोचन कक्षामध्ये चर्चा करणार आहोत. स्पर्धा परीक्षेची गरज काय आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कोचिंगची गरज काय आहे. कुठले कुठले विषय शिकवले जातात आणि ते जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्या वतीने आपण त्या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. आणि एक चित्रपट जो स्पर्धा परीक्षांवर फोकस टाकणारा 12th फेल
तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि कदाचित तो चित्रपट पाहून कित्येकांना प्रेरणा मिळाली असेल. मला असं वाटतं इकडे पुण्यामध्ये तो ब्लॉकबस्टर गेला असेल चित्रपट. जवळपास सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो चित्रपट पाहिला असावा. मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे आणि मोटिवेशन देण्यासाठी तर सचिन ढवळे सर तर आहेत. चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी त्यांना ती ओळख मिळालेली आहे. कठीण गोष्टी सोप्या करण्यामध्ये त्यांना हातखंडा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा विद्यार्थ्यांचा परिवार सचिन ढवळे सरांनी कमवलेला आहे. नवीन गोलंदाज आतिश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनोद आहेत. अक्षय पोल यांच्या वतीनं आतापर्यंत 18 धावांचं योगदान मिळालंय. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. फाउंडेशन स्ट्रॉंग आहे अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाचं. मोठ्या फटक्यासाठी सरसावले होते पण त्या ठिकाणी कनेक्शन तितकंसं होत नाहीये. बॉल बॉडीवर आदळतोय. लेग बायची एक धाव ॲड होईल. धावसंख्या पोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. क्षेत्ररक्षक या ठिकाणी कसरत करताना पाहायला मिळालेत कारण लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. त्याचमुळे क्षेत्ररक्षण तर तुम्हाला बदलताना पाहायला मिळेल पण वेळ देखील लक्षात घेऊन खेळ करायचा आहे. 25व्या मिनिटी 6व्या षटकाचा पहिला बॉल तुमचा डिलिव्हर झाला पाहिजे अशी सूचना मी वारंवार करतोय. ऑनसाईडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत पण त्यांना बीट करत बॉल सीमारेषा पार. सर्व काही आरामात मिळत गेलं तर प्रगती होत नाही आणि या ठिकाणी आराम न करता वेगानं मेहनतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातात. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. मेहनत करतायत मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी स्ट्रोक्स ऍडजस्ट करावे लागतात आणि तीच ऍडजस्टमेंट पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोकवर खूप चांगलं काम फलंदाजाचं राहिलेलं आहे आणि एकंदरीत अक्षय पोल यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अक्षयने निर्भय फलंदाजी पहिल्या चेंडूपासून करण्याचा तो प्रयत्न सातत्याने यशस्वी केलेला आहे आणि म्हणूनच एक वेगवान धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हर ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. दाखवलाय दम. मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. येतोय एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना उत्तुंग षटकार. काय फास्ट फॉरवर्ड बॅटिंग पाहायला मिळते अक्षय पोलची. 37 धावा धावफलकावर आहेत त्यापैकी 28 धावांचं योगदान अक्षय पोलने 300च्या स्ट्राईक रेटने दिलेलं आहे. गुड मॉर्निंग सचिन ढवळे सर. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांच्या स्पर्धेत. सचिन ढवळे फाउंडेशन परिवाराच्या वतीनं ऑनसाईड आडव्या बॅटने खेळले तर शफल झाले होते. गॅप मोठा आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते प्रयत्न दोन्ही फलंदाजांचे यशस्वी होत आहेत. यशस्वी भव हा आशीर्वाद तर आपण आपल्या आई वडिलांचा घेऊन ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेला आहोत आणि तेच यश मिळेल. थोडा उशिरा का होईना पण यशस्वी आपण होणार आहोत तीच इच्छा मनामध्ये ठेवायची आहे. वेलकम सुदर्शन केदार सर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर धावसंख्या 39. बॉल राईज झाला आणि त्यानंतर ऑन दी टोज बॉलला स्लाइस केलंय. बॅकवर्ड पॉइंट क्लिअर केलंय आणि चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतो अजिंक्य तारा स्मॅशर्स हा संघ आणि या 4 धावांच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. अजूनही तिसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आहे आणि जवळपास 15च्या धावगतीनं अजिंक्य तारा स्मॅशर्स नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवताना पाहायला मिळालेले आहेत. $43 रन्स ऑन बोर्ड. निर्भीड फलंदाजी पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीपासूनच ते आक्रमकतेचे प्रयत्न पाहायला मिळाले. ते फायद्याचे प्रयत्न पाहायला मिळाले आणि म्हणतात ना की कधी कधी फायदा मिळवण्यासाठी कायदा विसावा लागतो पण तसं न करता या ठिकाणी कॉपी बुक स्टाईल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाची पाहायला मिळाले. विकेटचा शोध घेणार कधी. क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधी मिळाली नाहीये. बॉल थेट जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाचा शेवट दमदार. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झाल्या बिनबाद 47 अजिंक्य तारा स्मॅशर्स.
तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पण विकेटचा शोध येणार कधी? खरं तर काही गोलंदाजांनी खरंच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जसं आपण मागच्या सामन्यामध्ये निलेश साबळे यांना बघितलं. कालच्या दिवसात निलेश साबळे विकेट टेकर राहिले होते. 3 विकेट्स त्यांनी कालच्या सामन्यामध्ये घेतले होते. आज 4 विकेट्स. म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये निलेश साबळे यांनी आपली जागा निश्चित केलेली आहे. 2 सामन्यामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. आणि त्याचमुळे प्रत्येकाकडे काही ना काही आहे. ते फक्त तुम्हाला व्यवस्थित ओळखता आलं पाहिजे आणि आपल्या संघासाठी देता आलं पाहिजे आणि तेच आता कुठेतरी गरजेचं आहे. टीम सिंहगड कॅपिटल्स कॅप्टनने सांगितलं होतं, की आम्ही सुद्धा एक चांगली फाईट देऊ. आमच्या वतीने आम्ही चांगले पर्याय वापरू. खरं तर नाणेफेक जिंकून त्यांनी सुद्धा फलंदाजीचाच निश्चय केला होता. पण मात्र नाणेफेक जिंकली. अजिंक्यतारा स्मॅशर्सने फलंदाजी त्यांनी निवडली. पण त्यानंतर आता गोलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणतात ना, की खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होत असतात आणि तीच मजबूत खांद्यांची गोलंदाजी आता आवश्यक आहे. टीम सिंहगड कॅपिटल्स या संघाकडून कॅपिटलाइज करावं लागेल आपल्या कलागुणांना आणि तेच करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये विश्वास येत आहेत. पहिले षटक विश्वास यांचं आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. थोडा वेळ त्यांनी रेस्ट केला आणि आता सेकंड स्पेलसाठी येत आहेत ते प्रहार अकॅडमी यांकडून. यावेळेस त्यांचं स्वागत केलं जातं. उत्तुंग स्ट्रोकने घुटना टेक सिक्सर पाहायला मिळते आणि बॉल थेट जातोय काउंस कॉर्नर सीमारेषा पार. 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 53. अजिंक्यतारा स्मॅशर्स. CNScricket.in या YouTube वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहतोय आणि प्रेक्षक सुद्धा सुखावले असतील मैदानाच्या आतमध्ये जी फलंदाजी चालू आहे ते पाहताना. कारण आता तो रोल थोडा चेंज झालेला आहे. या अगोदर वेगानं धावफलक पुढे जात होता आणि आता द्रुत गती वेगानं आता धावफलक पुढे सरसावलेला आहे आणि या 2 चेंडूंवर 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत आणि विनोद कुंभार त्यासाठी कारणीभूत राहिलेले आहेत. खरं तर विनोद कुंभारला थोडासा वेळ लागला या लईमध्ये येण्यासाठी. अक्षय पोल यांनी जबरदस्त खेळ खेळला. 12 चेंडूंमध्ये 38 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आता विनोद कुंभार त्याच रांगेत येत आहेत आणि फलंदाजी करतायत. यावेळेस कनेक्शन तितकंसं जुळलं नाही जितकी अपेक्षा फलंदाजाला होती. पण त्या ठिकाणी मिळते फक्त 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते 60 या आकड्यावर. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय. एक उच्चांक प्रत्येकाला गाठायचा असतो आणि त्यासाठी मात्र हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत आणि चांगल्या स्ट्राईक रेटने ते कॉन्ट्रीब्युशन देतात आपल्या संघासाठी. विनोदच्या 19 धावा आहेत, अक्षयच्या 38 धावा आहेत. विश्वास गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. यावेळेस गती थोडीशी काढली होती आणि त्याचमुळे रिस्ट मोमेंट यूज करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 99. 99चा त्या ठिकाणी अनुमानित स्कोर दिसून येतोय आणि पाहूया त्या पलीकडे की त्या अलीकडे. पण आता विकेटचा शोध घेणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे कारण आता जास्त वाट पाहून चालणार नाहीये. आणि जसा आपण उल्लेख करतोय की गोलंदाजी हे क्षेत्र आता खूप कमी खेळाडू निवडतात कारण वेगवेगळ्या ठिकाणी आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर कॉन्क्रीट विकेट आहे किंवा अगदी सपाट अशी खेळपट्टी असते आणि अशा वेळेला तो स्कोप गोलंदाजाचा कमी येतो. पण ज्या क्षेत्रात लोकसंख्या कमी आहे ते क्षेत्र तुमच्यासाठी थोडं सोपं असतं. त्याचमुळे आता गोलंदाजांना देखील तीच ओळखताना आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी योग्य त्या वेळी पावलं उचलली पाहिजेत. आणि आता जसं काल आपण पाहतोय कित्येक गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केलेली आहे, इकॉनॉमिकल राहिलेले आहेत आणि त्यापैकी आता तीच गरज होऊन बसले. कारण अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाकडून एक चांगली धावसंख्या या 2 फलंदाजांनी बनवलेली आहे आणि आता खेळपट्टीवर कोणीही असलं, स्ट्राईकवर कोणीही असलं, फायदा अजिंक्यतारा स्मॅशर्सचा होतोय आणि म्हणूनच आता त्या सर्व गोष्टींची उकल करताना विकेटचा शोध हा सर्वात महत्वपूर्ण आता मुद्दा राहिलेला आहे. पण आता जितका वेळ तुम्ही खेळपट्टीवर थांबता तितका वेळ तुम्ही एन्जॉय करता असं मी म्हणेन. सुरुवातीची 1-2 षटकं थोडीशी दडपणाची असतात कुठल्याही फलंदाजासाठी, पण त्यानंतर जर तुम्ही त्यावर निभावून घेतलं
तर मग तुम्हाला थांबवणं जवळपास अशक्य आहे. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार, येतोय वजनदार षटकार. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. धावसंख्या 67 झालेली आहे. काय जबरदस्त VFX इफेक्ट्स आपण tenniscricket.in वर पाहतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नवनवीन गोष्टी ते घेऊन येतात आणि तेच आवश्यक आहे. संदेश पिलाने आणि त्यांची पूर्ण टीम tenniscricket.in च्या वतीनं या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते आणि सकाळपासून म्हणजे पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी. सकाळपासून प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं रुजू झालेला आहे. स्ट्रेट ड्राइव्ह, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, अगदी बॉलिंग एंडच्या मागे साइड स्क्रीनवर जाऊन बॉल आदळलाय. सीधी बॅट, नो बकवास. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 73 धावा. विनोद खेळतो 31 वर, अक्षय खेळतो 39 वर. आतापर्यंत एकही अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं नाहीये, पण एक विकेट हॅट्रिक जरूर आपण पाहिलेली आहे. चौकारांची तिकडी आपण पाहिली, षटकार देखील आपण पाहिले. तर एकंदरीत सैफल शेख यांच्या वतीनं एक विकेट हॅट्रिक आज सकाळच्या सत्रात पूर्ण झालेली आहे. म्हणजे तो मान या वर्षीचा 10व्या पर्वाचा सैफलला जातो. धावसंख्या 73 झाले, 73 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आणि आता विश्वास 34 धावा खर्च करताना पाहायला मिळालेले आहेत. तर 2 षटकांमध्ये विकेटचा शोध अजूनही अपूर्ण आहे आणि तो 73च्या पुढे 0 आहे. त्याला 1, 2, 3, 4 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ती मेहनत गोलंदाजांना घ्यायची आहे. समोर अक्षय पोल, त्याचा विषय आहे खोल आणि एक चांगला स्ट्राईक रेट त्यांच्या वतीनं 300चा स्ट्राईक रेट. यावेळेस बॉडी ऍडजस्टमेंट स्टिप आउट झाले होते. ऑन साईडला बॉलला ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पहिली धाव जितक्या वेगानं पूर्ण केली, दुसरी धावेसाठी तेच प्रयत्न पाहायला मिळाले आणि या दोनच्या मदतीनं धावसंख्या 75 वर पोचलेले आहे. जशी चर्चा आपण करत होतो की पहिली 2 षटकं फलंदाजांसाठी थोडीशी दडपणाची असतात, पण जर त्यावर तुम्ही निभावून घेतलं तर तुम्हाला अजून जास्त आत्मविश्वास होता, तुम्हाला अजून जास्त खुलता येतं, अजून जास्त वेगानं विचार करता येतो आणि तोच विचार मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करतायत अजिंक्यतर स्मॅशरचे 2 फलंदाज विनोद कुंभार आणि अक्षय पोल. 41 वर अक्षय खेळतायत आणि विनोद 31 वर खेळतायत. उमेश चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर डबल आपण पाहिली. खूप कमी फलंदाज असतात इतक्या चांगल्या बॉन्डिंगने ते खेळतात आणि ती बॉन्डिंग खूप महत्वाची आहे. आणि म्हणतात ना की साथीदार जर तुम्हाला योग्य दिशा दाखवणारा मिळाला तर तुम्हाला तुमची प्रगती सुनिश्चित करता येते. दरम्यान 22च्या मिळतील या धावा 4, येतोय चौकार. 4 धावांचा बोनस मिळतोय आणि तो बोनस कुणाला नकोय. खरं तर आपण इतक्या उष्ण वातावरणामध्ये खेळतोय आणि एका चांगल्या क्रिकेटचा सुखद आनंद आपण प्रेक्षकांना देतोय आणि प्रेक्षक देखील tenniscricket.in च्या स्क्रीनवर नेहमीच वाट पाहत असतात चांगल्या क्रिकेटची. आणि जसा आपण उल्लेख करतोय, जसा आपण आकडा पाहतोय, लवकरच 19 लाख सबस्क्रायबर्स पाहायला मिळतील tenniscricket.in चे. ऑन ड्राईव्ह केलाय, शतरक्षक आहेत अवेलेबल मिड विकेट लॉंगॉनच्या अगदीमध्ये. तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 80 या आकड्यावर. हा लोगो बघा, tenniscricket.in. खरं तर हा लोगो कित्येकांना प्रेरणा देणारा आहे, ज्यावर तुम्हाला टेनिस बॉलची प्रतिकृती पाहायला मिळते, खाली tenniscricket.in पाहायला मिळते. आणि त्याचमुळे सातत्याने मेहनत केली तर एक न एक दिवस नक्कीच यश मिळतं आणि ते यश संतोष नाणेकर आणि सर्व जे मेंबर्स आहेत tenniscricket.in ची त्यांना मिळते. कित्येक ठिकाणी आपण इंटरव्ह्यूज पाहिले, खेळाडूंचे इंटरव्ह्यूज पाहिले. संतोष नाणेकर यांची देखील आपण कित्येक ठिकाणी मुलाखत पाहिलेली आहे. सोपं नसतं. चित्रपटामध्ये जसे वेगवेगळे विषय मांडले जातात तसेच विषय आपण त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर करताना बॉल सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स घेऊन येतोय चौकार. अनस्टॉपेबल
बोथ बॅटर्स. पण या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होईल का, आता तो प्रश्न कुठेतरी खुणावतोय. कारण विनोद कुंभार खेळत आहेत 35 वर, अक्षय पोल खेळत आहेत 42 वर, धावसंख्या झाले 84. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या 5व्या षटकातला. बघा टायमर चालू आहे तुमचं, 50 सेकंड बाकी आहेत. म्हणजे एकदम आम्ही काय आमच्या मनातनं सांगत नाहीये, जे तुमच्या स्क्रीनवर दिसते तेच तुम्हाला सांगते. 84 फुलटॉस आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन आजच्या दिवसामध्ये बेभाव. 5 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या अजिंक्य तारा स्मॅशरशी 90 धावा बिनबाद, 90 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तर चला आता पुढच्या 30 सेकंडमध्ये पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे 6व्या षटकातला. लक्षात घ्या, नियम हेच सांगतात 6व्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे, लक्षात घ्या. तर लगेच आपण गोलंदाजाला पाठवून द्यायचं आहे. पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे, जशी आपण माहिती सातत्याने देत आलेलो आहोत. विनोद 41, अक्षय 42 अर्धशतकासाठी. आता ती शर्यत 2 फलंदाजांची पाहायला मिळते, पण आता शेवटच्या 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. सँडी बॉलिंग ट्रॅकवर अकुटोप्याचा बॉल हुक केलाय धावांची भूक पूर्ण करण्यासाठी आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. 6व्या षटकाची सुरुवात सुद्धा होते चौकाराने, धावसंख्या पोचते 94 वर आणि अक्षय पोल पोचलेले आहेत 46 वर. आपण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहणार आहोत का, त्या ठिकाणी आता नक्कीच नजर जाते. सँडी अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय आणि प्रत्येक संघामध्ये एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आणि सँडीचा एक्सपिरियन्स आता काय सांगतोय पाहूया. पहिल्या बॉलवर त्यांना ते सिद्ध करता आलं नाहीये, पण अजूनही 5 ऑपॉर्च्युनिटीज आहेत सँडीकडे. इम्प्लिमेंट करतील का सक्सेस. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला पोहोचतील. एक धाव होते पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातील कारण क्षेत्ररक्षक उजवीकडे सरकताना थोडासा वेळ लागला आणि त्याच वेळेचा फायदा फलंदाजांनी उचलला. धावसंख्या पोहोचते आता 96 या आकड्यावर, 96 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला आणि अक्षय पोहोचलेत 48 वर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. बघा अर्धशतक जर कुठल्याही फलंदाजाचं, म्हणजे आता समजा पहिलं हे अर्धशतक झालं कोणाचंही, विनोदचं किंवा अक्षयचं, तर सचिन ढवळे फाउंडेशनचे सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या वतीनं 1001 रुपयांचं ते बक्षीस मिळणार आहे, ते जिंकता येणार आहे. आता ते जिंकतोय कोण, विनोद की अक्षय, ते आपण पाहणार आहोत. पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, पूर्ण होऊ सुद्धा शकते किंवा होऊ शकत नाही सुद्धा. 2 या ठिकाणी शक्यता आहे, पण यावेळेस रिच मध्ये होता बॉल, त्या बॉलला केलंय आउट ऑफ रिच, नॉट ऍक्सेसिबल. लॉंग ऑन क्लिअर करताना येतो षटकार आणि अशा पद्धतीनं 100 अप फॉर टीम अजिंक्य तारा स्मॅशर्स. 103 धावा, एकही गडी न गमवता. आता विनोद पोचले 47 वर, अक्षय पोचले 49 वर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता काय आता नेमकं काय. विनोद 47 वर आहेत, अक्षय 49 वर. डॉट येतोय का, डॉट येतोय का, तर येस डॉट आलाय. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. सँडीने खूप चांगल्या पद्धतीने आता ती डोकेदुखी वाढवलेली आहे, ती धडधड वाढवलेली आहे. 50च्या उंबरठ्यावर हे दोन्ही बॅटर्स आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा आता सँडी उचलण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. ऑन साइडला कंट्रोल चांगला होता, पुल करताना क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कंप्लीट. अर्धशतकासाठी वाट पाहावी लागणार आहे. अजूनही अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं नाहीये. 103 धावा, 6 षटकांचा खेळ संपला. पहिला विकेट मिळालाय सँडीला. जिंकण्यासाठी 104 धावांची गरज. बॉल शिल्लक असेल 36 चेंडू 104 धावांची गरज असणार आहे. विनोद 47 वर बाद झाले, अक्षय 49 वर नाबाद राहिले. संदेच्या खात्यात विकेट आले आणि आता एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग सिंहगड कॅपिटल्सला करायचा आहे.
पुढचे 2 संघ चला टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे, ती माहिती आपण घेतोय. रायगड वॉरियर्स आणि शिवनेरी रॉयल्स, चला दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नरेश ढोमे सर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओव्हर टू यू, टॉस बॉक्स. हॅलो. शिवनेरी रॉयल्स आणि रायगड वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शिवनेरी रॉयल्सचे संघनायक, रायगड वॉरियर्सचे संघनायक, आपण या. एक जबरदस्त मॅच आपल्याला इथे बघायला मिळणार आहे, शिवनेरी विरुद्ध रायगड. आदरणीय कोमल सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. सरांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग 10th एडिशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातली अत्यंत महत्त्वाची लढत आपल्या समोर होते आणि मॅच आहे ते शिवनेरी रॉयल्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. संघनायक आपल्या समवेत आहेत. कोमल सरांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि यस, सचिन ढवळे सरांचा कॉल असणार आहे. शिवनेरी रॉयल्सचे संघनायक. हेड इज कॉल, हेड इट इज. मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सचिन सरांनी टॉस जिंकलेला आहे. सर, काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट, क्षेत्ररक्षण. खरं तर स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे संकल्पक आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण नॉलेज देणारे सचिन ढवळे सर आपल्या समवेत आहेत. एक स्पर्धा 10वं एडिशन सक्सेसफुल आपण करतोय. सर, खेळताना आणि प्रत्यक्षात आयोजनाच्या पाठीमागची संकल्पना हे बघितल्यानंतर काय भावना असतील तुमच्या? ॲक्च्युली जवळपास 2 महिन्यापासून सगळी स्पर्धेची तयारी आपण करत असतो. तर एक आपल्या क्लासचे जेवढे विद्यार्थी आहेत, म्हणजे वर्षभर अभ्यास करायचा, त्यामध्ये मग कधी यश कधी अपयश या सगळ्या गोष्टी असतात. त्यातून त्यांना थोडंसं कधी उभारी देण्यासाठी, थोडं बाहेर काढण्यासाठी, थोडंसं एक स्पोर्ट्स स्पिरिट्स त्यांच्यामध्ये आपण म्हणतो ना, की जागृत करण्यासाठी आणि स्वतःच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण अशा प्रकारे स्पर्धा ऑर्गनाईज करत असतो. आणि एक आयोजक आणि एक स्पर्धक म्हणण्यापेक्षा आपण एक खेळाडू असं म्हणजे त्या भूमिकेतून असं प्रवेश करताना खूप भारी वाटतं. आणि आपले विद्यार्थी आपल्यासोबत ज्या पद्धतीने खूप सुंदर प्रकारे क्रिकेट खेळतात, तर खूप मजा येते. निश्चित सर, सकाळचा सामना गमवावा लागलाय आपल्या टीमला आणि आज पुन्हा एकदा लगेचच मॅच होते. रायगड सारखा एक चांगला संघ आपल्या समोर आहे. जो होमवर्क आपण म्हणतो तो काय होता? शिवनेरी रॉयल्स कशा पद्धतीने या सामन्याला फेस करणार आहे? कालच्या मॅचमध्ये आम्ही ज्या चुका केल्या, एक तर सगळ्यात पहिल्यांदा थोडं टॉस हरल्यामुळे पण थोडंसं आम्ही बॅकफुटला गेलो होतो, कारण आम्हाला पहिली बॉलिंगच घ्यायची होती. काल पण बॅटिंग करावी लागली. तर ज्या स्ट्रॅटेजीने आम्ही आलो होतो त्या स्ट्रॅटेजीने समोरची टीम आली होती. पण आज योगायोगाने टॉस जिंकल्यामुळे थोडंसं जे पाहिजे होतं ती फिल्डिंग पहिल्यांदा मिळाली. तर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात एक 4 ते 5 ओव्हरमध्ये चेस करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील शिवनेरी रॉयल्सचे संघनायक सचिन ढवळे सर आणि रायगड वॉरियर्सचे संघनायक आपल्या समवेत आहेत. बॅटिंग करायची पहिल्यांदा. कशी असेल मॅच? काय तयारी आहे? संघामध्ये काही बदल आहेत का? संघामध्ये 1-2 छोटे चेंजेस असतील. बट एकच गोष्ट सांगतो, माझी आत्ताची मॅच जी आहे ते माझे मित्र, आमचे गुरु
यांच्यासोबत आहे, त्यामुळं यापुढे काहीच बोलू शकत नाही. कशी एन्जॉय करता ही स्पर्धा? कारण काही विद्यार्थी आहे, काही शिक्षक बरोबर आहेत, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होतंय. हो, ते बऱ्यापैकी थोडेसे जरा रुसवा फुगवा असतोच टीममध्ये प्रत्येक. माझ्या टीममध्ये पण झाला थोडा. ते ॲडजस्ट करून कॅप्टनला सगळं हँडल करावं लागतं. निश्चित चला हरकत नाही. भरपूर मॅचेस अजून शिल्लक आहे. प्रत्येक संघामध्ये ॲडजस्टमेंट हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि या सगळ्या कसोटींवरती खरे उतरत हे सगळे टीम जबरदस्त परफॉर्मन्स करण्यासाठी तयार होत आहेत. एकूणच शिवनेरी रॉयल्स विरुद्ध रायगड वॉरियर्स असा सामना निश्चित झालेला आहे. शिवनेरी रॉयल्सनं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि रायगड वॉरियर्सला फलंदाजीसाठी दिलंय निमंत्रण. तुर्तास इथे थांबूया. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या समवेत जोडले जात आहेत गोपी जाधव सर. जाऊया त्यांच्याकडे. तोपर्यंत नमस्कार. येस, थँक्यू नरेश ढोमे सर. यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलं. मॅचच्या दिशेने जाऊया. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, 104 धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2024 पर्व 10 याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 104 धावांचं लक्ष्याने आता ऑन साइडला हा बॉल खेळलाय. कौ कॉर्नरला फिल्डर दाखल होईल तोपर्यंत 2 धावा. इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगले आणि आता 2 धावांबरोबरच धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. राकेश माळी मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ग्राउंड्समन दादा आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये या. उमेश चव्हाण आणि महेश पुजारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. लॉफ केले बॉल ऑन साइडला, बॉल हवेत पकडलाय झेल. पहिला धक्का बसतोय. उमेश चव्हाण आउट. पहिला धक्का, एक मोठी धावसंख्या आणि त्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. भरपूर उंची या बॉलवर, लांबी नव्हती. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि सुयोगने हा झेल टिपलाय. चांगला योगायोग त्याने जुळवून आणला. सुयोग होता, सुयोग्य जुळून आली वेळ आणि त्यानंतर फलंदाजाचा संपला इथे खेळ असंच म्हणावं लागणार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 2. उमेश चव्हाणने 3 बॉलमध्ये 2 धावा काढल्यात आणि त्याची बॉडी लँग्वेज जाणवते. पहा डगआउट मधलं हे दृश्य, चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी पाहायला मिळते आणि हे चेहरे सर्व काही सांगून जातात. या चेहऱ्यावरचे हावभाव, या रिॲक्शन डगआउट मधून पाहायला मिळतात. या स्पर्धेचे निर्माते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात दाखल झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते आदरणीय सचिन ढवळे सर यांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. त्याची चर्चा आपण सातत्याने केली आहे. 10वं पर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या संकल्पनेतून ही स्पर्धा दाखल झाली. हे 10वं पर्व आपल्या भेटीला आपण घेऊन आलो. दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगत असताना संदेश दवणे मैदानाच्या आतमध्ये लो फुलटॉस होता, पुल केलाय, फटका चांगला आहे आणि पाठवलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. धाबांची गरज आहे संदेश दवणेने. संदेशने आता आल्याला संदेश दिलाय. येस, चांगलीच बॅटिंग होईल. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार आणि त्यानंतर बॅटिंग होईल चांगली आणि खुश होईल सातारा सांगली. पहिल्याच बॉलवर त्याने ठोकलाय षटकार. आता दुसऱ्या बॉलवर येतोय चौकार. रन मिळतील 4. डगआउट मधून सेट होऊन आलाय हा खेळाडू. 2 बॉलमध्ये 10 धावा त्याने काढल्या. रन झालेले आहेत 12. राकेश माळी, राकेशवर थोडासा हल्ला चढवलाय. राकेशला थोडासा दबाव इथे फेस करावा लागणार आहे. रन झालेले आहेत 12 आणि समालोचन कक्षामध्ये 3 दिग्गज पाहायला मिळत आहेत. लिटिल मास्टर ऑफ कॉमेंटरी प्रशांत आदावडे सरांना आपण पाहतोय. त्यांच्या बरोबरने नरेश ढोमे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेत, ज्यांच्याकडे शब्दांचा खजिना आपण असं नेहमीच ऐकत असतो. त्यांच्या बरोबरने महाराष्ट्रातील एक प्रख्यात समालोचक आमचे मित्र मनीष पाटील सरांना आपण ऐकतोय आणि आज चंद्रकांत शेट्टी आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. अगदी काही क्षणांमध्ये ते देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील, तर त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि इथे चौकार देखील आलाय. एक चांगला फटका सजवला गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा चौकार आलाय. रिप्ले मध्ये पहा. या चौकाराबरोबरच टीमची धावसंख्या आता स्कोर कार्डवर पोहोचली. 16 धावा, 16 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षकांनी बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो अखेर अपयश आलंय क्षेत्ररक्षकाला आणि हा चौकार येतोय. दुसऱ्या विकेटसाठी महत्वाची पार्टनरशिप गरजेची आहे. 104 धावा तुम्हाला बनवायचेत आणि 104 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा संघर्ष करावा लागेल. पहिला धक्का खूप लवकर मिळालाय टीमला आणि त्यामुळे जबाबदारीचं क्रिकेट गरजेचं आहे. पॉवर प्लेची षटकं महत्वाची असतील. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. आता येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला रिक्वायर रन रेटवर देखील थोडीशी नजर ठेवावी लागणार आहे.
दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिला जातोय महेश पुजारी. आता परतीच्या प्रवासाला निघाला असं चित्र पाहायला मिळते. 30 बॉलमध्ये 88 बनवायचे होते आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे आणि महत्वाची विकेट राहील टीमसाठी. दुसरा धक्का इथे बसतोय टीमला. 104 धावा बनवायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी आणि 104 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 17. वेलकम बॅक. नो बॅक टू क्रिकेट. अमोल खालगे आणि संदेश दमने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते सिंहगड कॅपिटल साठी. अजिंक्य धारा स्मॅशर्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स. सामना इथे रंगलाय. संदेश दमनेच्या बॅट मधून 3 बॉल मध्ये 14 आल्यात. विवेक नकाते यावेळी डाऊन दी ग्राउंड उडवलाय बॉल. भरपूर एलिव्हेशन. प्लेअर डाऊननी बॉल पकडला. कॅच असं वाटलं होतं आणि ड्रॉप इट. आज झेल सोडला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण करत असताना चेतनने हा झेल सोडला. एक महत्वाची विकेट होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केला होता बॉल. भरपूर वेळ हवेत राहिला. लांबी नव्हती या बॉलवर आणि हा सोपा कॅच सोडला गेलाय. पकडो कॅच जितो मॅच. पकडा झेल जिंका खेळ. हे समीकरण नेहमीच आपण पाहत असतो आणि आता विस्फोटक होईल इथे. संदेश दमने कमी गतीने टाकलेला बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. रणनीतील 4. जेल सोडल्यानंतर हेच तर घडतं. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर ऑन साईडला दिशा दिली. दिशादर्शकाचं काम केलं. झेल सोडला होता आणि त्यानंतर महत्वाचा चौकार इथे प्राप्त झालाय संदेश दमनेसाठी. धावा झालेल्या आहे 24. लो फुल टॉस बॉल होता. यावेळी झेल सोडलेला नाही आहे. इथे महत्वाची विकेट मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 24 आणि आता धक्का क्रमांक इथे बसलाय सिंहगड कॅपिटल्सला. चांगली फलंदाजी केली जात होती. संदेश दमनेची विकेट इथे प्राप्त केली जाते. 6 बॉल मध्ये 20 धावा त्याने काढल्या. चांगली फलंदाजी करत होता संदेश दमने आणि अखेर तो बाद झालाय. महत्वाची विकेट प्राप्त केली संदेश दमनेच्या रूपाने. 24 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांचा केस संपलाय. 24 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी अजूनही भरपूर धावा तुम्हाला बनवायच्या. तब्बल 80 धावा बनवाव्या लागणार आहेत. 104 धावांचं लक्ष्य. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली गेली अजिंक्य तारा स्मॅशर्स कडून. अजिंक्य ताराने चांगला धावसंख्येचा डोंगर उभा केला. दुसऱ्या डावामध्ये 104 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अडखळती पाहायला मिळते. 24 ला 3 गमावलेत सिंहगड कॅपिटल्सने.
ईश्वर रायकर हलक्या त्याने बॅकफुटला जात असताना बॉलला गाईड केलंय. फ्लाइंग स्लिप मधून बॉल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल होते तिथे रन मिळते एक या सिंगल बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आता 25. योगेश गायधने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला ईश्वर रायकर. PSI ईश्वर रायकर यांना आपण पाहतोय. लो फुल टॉस होता, दिशा दिली, फटका चांगला आहे. ही बॅकवर्ड स्पेल आणि लॉंग लेगच्या मधून बॉल काढलाय. गॅप मध्ये चांगला फटका, चांगली प्लेसमेंट, येतोय चौकार. रन मिळतील 4. बॉलला दिशा दिली, लो फुल टॉस होता. रिप्ले मध्ये पहा, मागचा गुडगा वाकवला आणि त्यानंतर बॉलला फक्त गाईड केलं, दिशा दिली. चांगली दिशा दिली. दिशा आणि दशा नेहमीच महत्वाचं राहतं. इथे चांगली दिशा दिली आहे. जे 3 गडी गमावले तिथे वाटलं होतं की दशा आता थोडीशी बिकट असणार आहे, पण तो तिथून देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न यावी स्विच हिट करायचा होता. टायमिंग जुळालेलं नाहीये. ईश्वर रायकर यांचं खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. 29 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध अजिंक्यतारा स्मॅशर्स या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. आज डे 2 मध्ये आपण दाखल झालो. प्रहार प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. यावी फटका चांगला आहे, सुरेख फटका, परंतु तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट इश लॉंग ऑफच्या अगदी मध्येच पकडला गेला झेल. फलंदाजी ते बाद होतोय. 4था धक्का बसतोय टीमला. रिप्ले मध्ये पहा, सुरेख होता फटका, परंतु लांबी गाठू शकलेला नाहीये. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वाईट इश लॉंग ऑफ मध्ये. आणि त्या आणखीन एक धक्का बसतोय. योगेश गायधनीला परतावं लागते. 3 बॉलमध्ये 4 धाबा त्याने काढल्या. सुयोग रसाळे हा झेल टिपलाय. आणखी एक मोठा धक्का दिला गेलाय. विकेट घेण्यामध्ये गोलंदाजांनी आतापर्यंत आपला बोलबाला केला. विकेट घेतल्या रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये. आतापर्यंत 3रं षटक चालू असताना 4 गडी गमावले गेलेत. ईश्वर रायकर यांच्या खात्यात देखील विकेट येते. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकले, 5 धाबा त्यांनी खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. ही आकडेवारी नेहमीच तुमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. तर पहिल्या बॉलवर ज्यावेळी तो चौकार आला तिथे थोडंसं बॅकफुटवर गेले होते. दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर 3रा चेंडू त्यांनी निर्धाव टाकला आणि 4थ्या चेंडूवर एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. मयूर ठोंबरेला आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाच्या भूमिकेत तो आलेला आहे. अमोल खलगे 3 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. आता लक्ष थोडंसं कठीण वाटायला लागलेलं आहे. अशक्य नाहीये, कठीण जरूर आहे. इथून देखील मोठी फटकेबाजी केली गेली तर हे लक्ष अगदी दृष्टिक्षेपात येऊ शकेल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. बॅकफुटला गेली, हलक्यात आणि बॉलला पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. विकेट कीपर एंडला थ्रो चांगला, पण तो कलेक्शन थोडंसं चुकलंय आणि अगदी या दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावांबरोबरच धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 31 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 3रं षटक या डावातलं. त्यानंतर आणखीन एक मोठी मॅच आपल्यासमोर रंगेल. रायगड वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स. शिवनेरी रॉयल्सने यानंतरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणखीन एक मोठं बॅटल यानंतर मिळेल. हलक्यात पुन्हा बॉलला गाईड केलंय. थर्डमॅनला दिशा दिली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि अखेर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. इथे देखील 4 धाबा मिळणार आहेत. हा चौकार येतोय, प्रहार प्रीमियर लीग चौकार. कलात्मकता होती. थोडंसं मागे जात असताना बॅकलिपला मागे केलं. बॉडी बॅलन्स चांगला होता आणि त्यानंतर अगदी नजाकत दाखवली. बॉलला गाईड केलं. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. शेवट या षटकाचा गोड झाला असंच म्हणावं लागणार आहे. आता 18 बॉलमध्ये 69 धाबा बनवायचे आहेत. अजिंक्यतारा स्मॅशरच्या विरोधात सिंहगड कॅपिटल्सला 18 बॉलमध्ये 69 बनवायचे आहेत. धावसंख्या आतापर्यंत जर आपण विचारात घेतली 3 ओव्हरनंतर धाबा झालेल्या आहेत 35. ते अर्धा पल्ला पूर्ण केलाय, पण येणारे 3 षटक आणि 69 धाबा हे समीकरण जर आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी करणं गरजेचं राहणार आहे, अनिवार्य राहील. आणि ती क्षमता आहे, परंतु सलामीचे काही फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 4 गडी बाद झालेत. त्यामुळे आता मिडल ऑर्डरवर ती सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे आणि ती पूर्ण करावी लागेल इथे या मॅचमध्ये. मयूर ठोंबरेने 2 बॉलमध्ये 6 धावा काढल्या. 300चा त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. अमोल खलगेने 3 बॉलमध्ये 2 काढल्यात. त्यामुळे हे बॅटल इथे रंगताना पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला थोडासा फलंदाजी करणाऱ्या टीमवर सिंहगड कॅपिटल्सवर दबाव असेल. ओव्हर नंबर 4 ची जबाबदारी घेईन सुयोग रसाळ. त्यांनी खूप चांगले झेल घेतले, क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि आता तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अमोल खलगे त्याच्या समोर असेल. वेळेचं बंधन आहे तुम्हाला. तुमच्याकडे 9 मिनिटं इथून पुढे शिल्लक आहेत, याची देखील दखल घ्या. 3 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत.
ही 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. 6व्या षटकातला पहिला चेंडू अगदी शेवटच्या सेकंदाला तुम्हाला टाकावाच लागेल. इनसाइड आउट. कव्हर्समध्ये खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. 38 सर्कलमधून कव्हरचा खेळाडू धावतोय. बॉल थांबवला गेला तोपर्यंत 2 धावा इथे अगदी यथावकाशपणे पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर, परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. त्याच दरम्यान थ्रो केला जातोय. 2च धावांवर समाधानी व्हावं लागतंय. 2 धावांबरोबर धावसंख्या 37. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या या पर्वामध्ये आज पाहायला मिळाली. तब्बल 103 धावा बनवल्या गेल्या आणि प्रत्युत्तरा देखील थोडंसं दबाव पाहायला मिळतोय. ती लाईन चांगली आहे. थोडासा पुढे टाकला बॉल, स्लाइटली ओव्हर पिच होता. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. उसळी नव्हती या बॉलवर, तेवढासा बाउन्स प्राप्त केलेला नाहीये. आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. त्यामुळेच हा डॉट बॉल देखील आता पाहायला मिळतोय सुयोग रसाळकडून. रन आलेले नाहीयेत या बॉलवर. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आहे. सुयोगचा चांगला योग आहे. पुन्हा एकदा वर पिच बॉल होता. वाईड इश लॉंग ऑफला बॉल हवेत पकडलाय झेल, फलंदाज बाद. आणखी एक विकेट. अमोल खलगे बॅक टू दी पविलियन. फुललेनचा बॉल थोडासा पुढे टाकला. तिथून बॉटमॅनच्या सहाय्याने लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु लॉंग ऑफ मध्ये झेल घेतला गेला आणि आता फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का बसतोय सिंहगड कॅपिटल्सला. लीग स्टेजमध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इथे थोडीशी कसरत असणार आहे, कारण गुणतालिकेवर देखील लक्ष ठेवावं लागेल. अनेक सामने तुम्हाला जिंकायचे आहेत. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतशी प्रत्येकाची नजर ही गुणतालिकेवर राहणार आहे. त्यामुळे इथे गुणतालिका देखील महत्त्वाची राहील. प्रत्येक सामना जिंकायचा आहे प्रत्येक संघाला आणि तोच प्रयत्न केला जातोय. 15 बॉलचा खेळ शिल्लक, 67 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. विश्वास बरकडे यांच्यासाठी हा चेंडू अतिशय चांगल्या लेंथवर टाकला गेला. थोडंसं मागे जात असताना पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाहीये. बॉल येतोय डॉट बॉल. धावसंख्या 37. 5 गडी बाद. सुयोग रसाळला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 4 बॉलमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केलाय. पायावर टाकलेला बॉल लो फुलटॉस होता. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क झालेला नाहीये. त्यानंतर पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. ही अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धावेबरोबर जातं धाव फलक पुढे पोहोचले 38 वर. 5 गडी बाद 38. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये आराम करताना पाहायला मिळतोय. तिकडे कॅपिटल्सला जी सुरुवात गरजेची होती ती सुरुवात इथे मिळालेली नाहीये. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या, तिथून पूर्णपणे दबाव बनवला गेला आणि तो दबाव सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. सुयोगचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग इन मयूरसाठी पुन्हा एकदा लो फुल टॉस होता. कव्हर्सला दिशा दिली. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या बॉलवर फक्त सिंगल मिळते. ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु रन मिळणार नाहीये. एकच धाव इथे मिळते. सिंगल बरोबरच आता धावसंख्या पोहोचली 39. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 39, जिथे 104 धावांचं लक्ष्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि आता समीकरण येऊन पोहोचले. 12 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. 65 धावा. 12 बॉलमध्ये 65 रन बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी सिंहगड कॅपिटल्सला. 39ला 5. थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळते. सिंहगड कॅपिटल्सचे गोलंदाज पहिल्या डावामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाली. मोठी धावसंख्या त्यांनी खर्च केली आणि दुसऱ्या डावामध्ये जर आपण विचार केला असं वाटलं होतं सिंहगड कॅपिटल्सचे फलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील तो दबाव बनवला गेला. अजिंक्य तारा स्मॅशरच्या फलंदाजांनी आज चांगली चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या डावामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी देखील तेवढीच चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर चांगला दबाव त्यांनी ते बनवलाय. 12 बॉलमध्ये 65 बनवायचे आणि आता धावसंख्या मोठी पूर्ण करायची असतानाच 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षय पोळ. तर 12 बॉलमध्ये 65 रन बनवायचे. 104 धावांचं लक्ष्य अक्षय पोळ ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केली जाते.
40 धावा स्कोर कार्डवर 11 बॉलमध्ये 64 बनवायचे. हा कटर होता, बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट स्टॉपला बॉल थोडासा मागे आलाय. शॉर्ट फाईन लेगमधून खेळाडू शॉर्ट स्टॉपमध्ये पोहोचला. एक धाव इथे देखील घेतली जाते. एकेरी दुहेरी धावणे आता काही होणार नाहीये. तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. 10 बॉलमध्ये 63 इथून पुढे बनवायचे आहेत. म्हणजेच काय, तर सिंहगड कॅपिटलसाठी आता दिल्ली दूर आहे. प्रयत्न करावे लागतील. देखील लेग कटर होता, बॅटची कडा घेतली आहे. लीडिंग एज आता पाहायला मिळाली आणि ते फलंदाज बाद होतोय. आता 6वा धक्का बसतोय सिंहगड कॅपिटल्सला. ॲक्शन रिप्ले पहा. पुढ्यातून बॉल वळवला होता डावखुऱ्याचा गोलंदाज अक्षय पोळणे. त्याच्या विरुद्ध छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि अखेर फलंदाजाला अपयश येत असताना तो बाद झालाय. चांगला झेल टिपला गेलाय. 10 बॉलमध्ये 63 धाबांची गरज आहे. सिंहगड कॅपिटलच्या फलंदाजांनी नांगी टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावा बनवायच्या होत्या, ही पार्टनरशिप गरजेची होती. प्रत्येक विकेटच्या दरम्यान ती पार्टनरशिप बनवली गेलेली नाहीये. गोलंदाजांचा बोलबाला राहिला आणि आतापर्यंतच एकंदरीत आपण खेळ पाहिला तर गोलंदाज फलंदाजांवर हवी ठरलेली आहेत. 9 बॉल आणि 63 धावा हे समीकरण इथे पूर्ण करायचे. अजिंक्यताराच्या विरोधात सिंहगड कॅपिटल्सला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. राजेश आलेला आहे. राजेशला राजेशाही थाटामध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. राजेश जाधव, जॉन्टी मास्टर स्ट्रायकिंग एंडला. 9 बॉलमध्ये 63 धाबांची गरज असताना यावेळी यू मिस, आय डेफिनेटली हिट. शून्याचा चष्मा घालून जॉन्टी मास्टर राजेश जाधव बॅक टू दी पव्हिलियन गॉन. पहिल्याच बॉलवर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न फसला आणि दांडी ते गुल. वेलकम रॉनी रासने, आपले देखील स्वागत. राजेश जाधव बॅक टू दी पव्हिलियन नाराज आहेत. परंतु एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत हे. आज थोडीशी बॅट पहिल्याच बॉलवर लवकर फिरवली, त्यानंतर बॉल यष्टीमध्ये गेला तिथे. इथे पाहिलं जर आपण प्रशांत सर तर काठी काढली गेली आहे. आणि ते काठी काढली आहे फलंदाजाची असंच म्हणावं लागणार आहे. एवढा चांगला बॉल होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7 बॉलमध्ये 63 बनवायचे रीती 2 धावा मिळतील आणि आता समीकरण कठीण होऊन बसलेलं आहे. सर्व काही विपरीत पाहायला मिळते सिंहगड कॅपिटलसाठी. 6 बॉलमध्ये 61 धावा बनवायच्या. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 43 धावा 6 बॉलमध्ये 61 बनवायचे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपण केलं जाते. अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि सध्या ऑन टाईम आहेत. इथे वेळेचं बंधन पाळलं गेलंय. टेनिस क्रिकेट .in साठी संदेश पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली नील दुबे, आविष्कार येलवे, जितू पवार, जय पाडेकर, मिंटू ठाकूर, बाबू सानस, सुमित तिवारी, यश पांडे आणि योगेश राम खूप चांगलं कामकाज करतायत. आणि ही महत्वाची भूमिका आहे. मनीष पाटील सरांनी सांगितलं की तब्बल 19 लाख सबस्क्रायबरचा पल्ला टेनिस क्रिकेट .in ने पूर्ण केलाय. ही महत्वाची अचीवमेंट आहे. तेवढीच कामात इमानदारी त्यांनी केली आणि त्यामुळे यश त्यांच्या दारी आलेलं आहे. हा फटका चांगला आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जातोय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळलेला फटका. उत्तुंग षटकार. लेट पण थेट असं जाता म्हणावं लागणार आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना अजिंक्य तारा स्मॅशर्स कडून गोलंदाज आपण पाहतोय अतुलचं स्वागत केलंय षटकाराने. 5 बॉलमध्ये 55 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. 49 धावा स्कोर कार्डवर. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना खेळण्याचा प्रयत्न.
5 बॉलमध्ये 54 धाबा बनवायच्या आहेत. 4 बॉलमध्ये आता सामन्यामध्ये औपचारिकता पूर्ण केली जाईल. हा सामना पूर्णपणे झुकला अजिंक्यतारा स्मॅशरच्या दिशेने सिंहगड कॅपिटलच्या विरोधात. 4 बॉलमध्ये 54 बनवायचे आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. येते डॉट बॉलनी पहा राजेश जाधव यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायला मिळते. डगआउटमधून पूर्णपणे नाराजी पाहायला मिळते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा होता. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडंसं अपयश आलेलं आहे. शेवटची 3 बॉल शिल्लक आणि या 3 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि आता पूर्णपणे सामना झुकलाय सिंहगड कॅपिटलच्या विरोधात अजिंक्यतारा स्मॅशरच्या दिशेने. एक बॉल शिल्लक आहे शेवटचा आणि 53 धाबा बनवायचे आहेत या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. अशक्य आहे हे पूर्णपणे. अजिंक्यतारा स्मॅशर्सने एक मोठ्या विजयाची नोंद केली असंच म्हणावं लागणार आहे. बॉलला लॉंग ऑन मध्ये खेळलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक शेवटची 1 रन मिळते आणि तब्बल 51 धावांनी हा सामना इथे जिंकलाय अजिंक्यतारा स्मॅशर्सने. 104 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऋषिकेश गीते 3 वर नाबाद राहिलाय. विश्वास बरकटे 8 बॉलमध्ये 8 वर नाबाद राहिलेले आहेत. हा सामना 51 धावांनी अजिंक्यतारा स्मॅशर्सने आपल्या खिशामध्ये टाकले आहे. दुसऱ्या डावाचा लेखाजोगा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. संदेश दवणे पहिल्या डावामध्ये गोलंदाजी एका षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये संदेश दवणेने 6 बॉलमध्ये 20 धावा काढल्या. मयूर ठोंबरेने 5 बॉलमध्ये 8 काढल्या. विश्वास बरकडे 8 बॉलमध्ये 8. योगेश गायधने 3 बॉलमध्ये 4. संदेश दवणेच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी अंक गाठता आलेला नाहीये. गोलंदाजांचं पृथक्करण खूप चांगलं राहिलं. अक्षय पोळने 1 षटक टाकलं. 4 धावा खर्च केल्या. 2 गडी त्यांनी बाद केले. विवेक नखातेने 1 षटक टाकलं. 2 गडी बाद करत असताना 8 धावा त्यांनी खर्च केल्या. सुयोग रसाळने 1 षटक टाकलं. 3 धावा खर्च केल्या. 1 गडी त्यांनी बाद केलाय. ईश्वर रायकरने 1 षटक टाकलं. 11 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. आणि 51 धावांनी हा सामना मोठ्या फरकाने जिंकत असताना एक मोठा विजय आपल्या खिशामध्ये घातलाय अजिंक्यतारा स्मॅशर्सने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अक्षय पोळ ज्याने अष्टपैलू खेळ केलाय. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जाते